मित्रांनो, आज आपल्याला धातूंच्या अभिक्रियाशीलतेवर आता सध्या ट्रेंडिंगला असलेला खूप महत्त्वाचे प्रश्न घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रश्न विचारला जातो, कोणता धातू थंड पाण्यासोबत अभिक्रिया करतो, कोणता धातू गरम पाण्यासोबत अभिक्रिया करतो, तसेच कोणता धातू थंड व गरम पाण्याची अभिक्रिया करत नाही. याचाच अर्थ असा होतो की पाण्याच्या वाफेशी अभिक्रिया करतो. म्हणजे त्याच्यात पहिला आपला प्रश्न असा, थंड पाण्यासोबत अभिक्रिया करणारे धातू बघायचे आज आपल्याला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पोटॅशियम येतो, त्याच्यानंतर सोडियम येतो, त्याच्यानंतर कॅल्शियम येतो. आता सध्या खूप ट्रेंडिंगला असलेले प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा येतो, गरम पाण्यासोबत अभिक्रिया करणारा धातू. याचा अर्थ असा होतो की थंड पाण्यासोबत अभिक्रिया करत नाही. त्यामध्ये प्रमुख उदाहरण तुमचं राहील मॅग्नेशियम. त्याच्यानंतर थंड व गरम पाण्यासोबत अभिक्रिया न करणारे, याचा अर्थ ते पाण्याच्या वाफेशी अभिक्रिया करत असतील. त्यामध्ये तुमचा जस्त येतो, त्यामध्ये तुमचा फेरस येतो, त्यामध्ये तुमचा ऍल्युमिनियम येतो. सध्या ट्रेंडिंगला खूपच जास्त चालणारा टाईप आहे.